उद्धव ठाकरे शिवतीर्थवर दाखल झालेले आहेत। हे दृश्य आपण पाहतोय। राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी उद्धव ठाकरे हे पोहोचलेले आहेत। या दोघांमध्ये आता वचननाम्यासंदर्भात त्याचबरोबर संयुक्त सभा एका महत्त्वाच्या विषयावरती बैठक घेणार आहेत। आपण बघतोय की तर हे दृश्य आपण पाहतो आहोत। उद्धव ठाकरे आता राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी देखील मातोश्रीवर जात तब्बल 2 तास उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केलेली होती आणि आता उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी अर्थात शिवतीर्थवर पोहोचलेले आहेत। 5 जानेवारीपासून ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभा देखील पार पडणार आहे। ऋतिक गणकवार सध्या पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ऋतिक, उद्धव ठाकरे दाखल झालेत आणि या दोघांमध्ये आता महापालिका निवडणुकीसंदर्भात वचननामा असेल, त्याचबरोबर संयुक्त सभा असतील, या संदर्भात अनेक चर्चा होऊ शकतात। नक्कीच सागर, आपण बघतोय की समोर दृश्यांमध्ये उद्धव ठाकरे हे दिसत आहेत। नियोजित भेट होती ही सायंकाळच्या सुमारास उद्धव ठाकरे स्वतः राज ठाकरे यांची भेट घेणार होते, कारण की एकंदरीत आपण बघतोय की निवडणुकांची घोषणा झालेली आहे, युती झालेली आहे। मात्र पुढे काय तर सभा असणार आहे, तर त्याचा प्रचार असणार आहे। हा प्रचार कसा करायचा, 2 सिनियर ठाकरे बंधू असतील किंवा ज्युनियर ठाकरे बंधू असतील, हे वेगवेगळे ऑडियन्सला खेचण्याचा प्रयत्न जो आहे तो करणार आहेत। त्याच्या अनुषंगानं आपण बघतोय की रणनीती जी आहे ती आखण्यात येणार आहे। 2 ज्युनियर ठाकरे बंधू जे आहेत ते मुंबईसाठीचा जो वचननामा आहे तो या ठिकाणी तयार करत आहेत। तर आता जे 2 सिनियर ठाकरे बंधू आहेत ते आता प्रचार सभांचा जो धडाका आहे तो मुंबईसाठी लावणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। वेगवेगळ्या भागांमध्ये जे लोकसभेचे जे 6 मतदारसंघ आहेत त्या 6 मतदारसंघांमध्ये संयुक्त सभा ज्या आहेत त्या दोन्ही ठाकरे बंधूंच्या पडणार आहे। तसंच आपण बघतोय कल्याण, डोंबिवली, नाशिक, पुणे या ठिकाणी एक विशेष ज्या संयुक्त सभा आहे त्या पार पडणार आहे। त्या सभा कशा पद्धतीने घ्यायच्या अशा पद्धतीचा जो आराखडा आहे तो या बैठकीमध्ये ठरणार असल्याचं पाहायला मिळतं। तसंच रविवारी दोन्ही ज्युनियर ठाकरे जे आहेत ते वचननामा तयार करताय। वचननामा काय काय मुद्दे असणार आहेत ते देखील त्याचं अंतिम स्वरूप जे आहे ते या ठिकाणी त्याची अंतिम रचना जी आहे ती या ठिकाणी बैठकीमध्ये ठरवण्यात येणार आहे। आपण बघतोय की जागा वाटप पूर्ण झालेलं आहे। त्याच्यानंतर जे फॉर्म आहे त्या प्रत्येकाच्या उमेदवारांनी भरलेलं आहे। आता पुढची रणनीती उरलेली आहे ती प्रचाराची। आता प्रचाराला जनतेमध्ये कसं उतरायचं या संदर्भातली जी चर्चा आहे ती या ठिकाणी ठरणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सागर, नक्कीच ऋतिक, त्यामुळे आता ठाकरे बंधूंच्या या भेटीकडे आपलं लक्ष असणारच आहे। या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा होते, कोणकोणत्या मुद्द्यांवर आता ठाकरे बंधू या बैठकीमध्ये चर्चा करतात हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। तर उद्धव ठाकरे आता राज ठाकरे यांच्या भेटीला शिवतीर्थवर पोहोचलेले आहेत। तर उद्धव ठाकरे आता राज ठाकरे यांच्या भेटीला दाखल झालेले आहेत। शिवतीर्थवर या दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा होऊ शकते। महापालिका निवडणुकीमध्ये मनसे आणि शिवसेना ठाकरे गट एकत्रितपणे आता निवडणुकीला सामोरं जातोय आणि रविवारी या युतीचा एक वचननामा देखील आता समोर येणार आहे। या वचननाम्यामध्ये नेमके काय मुद्दे असणं अपेक्षित आहे या संदर्भात दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये चर्चा होऊ शकते। दुसरीकडे ज्युनियर ठाकरे देखील आता सक्रिय झालेले आहेत। ज्युनियर ठाकरे अर्थातच अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या देखील रोड शो, त्याचबरोबर अनेक महत्त्वपूर्ण सभा मुंबई, पुणे, नाशिक अशा विविध महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणार आहेत। तर मुंबईमध्ये खास करून ठाकरे बंधूंचं लक्ष असणार आहे, कारण मुंबईमध्ये पुन्हा एकदा आपलीच सत्ता आणि मराठी माणूस महापौर होणार असा दावा दोन्ही ठाकरे बंधूंनी केलेला आहे। त्यामुळे आता या शिवतीर्थवरील बैठकीमध्ये नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होते, कोणत्या मुद्द्यांवर आता हा वचननामा शिवसेना आणि मनसेचा समोर येतो हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान 2 दिवसांपूर्वीच राज ठाकरे हे मातोश्रीवर जात उद्धव ठाकरे यांची त्यांनी भेट घेतलेली होती। तब्बल 2 तास मातोश्रीवर या दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये चर्चा देखील झालेली होती आणि त्यानंतरच उमेदवारी निश्चित झालेली होती आणि आता उमेदवारी अर्ज भरण्यात आलेले आहेत। छाननी प्रक्रिया पार पडलेली आहे आणि त्यानंतर आता प्रचाराचे मुद्दे काय असतील, खास करून मराठी विरुद्ध अमराठी हा मुद्दा देखील आता ठाकरे बंधूंकडून मुंबईमध्ये प्रामुख्यानं समोर आणला जाऊ शकतो। या सगळ्या मुद्द्यांच्या आधारे आता वचननामा नेमका कसा तयार केला जातो हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे।